अय्यो हाय गाईज वेलकम बॅक टू द चॅनल. एवढं ऊन आहे बघा तुम्ही, एवढं डोळं सुटत एवढं ऊन आहे. दिसतंय का फोकस वर कॅमेरा काय झालं माझ्या माझं सगळं सांगतंय हे माझ्याकडे सांगलं ते तसलं काहीतरी आंबराच केला एवढा मोठा डब्यात ठेवलाय. भांडण आहे 2 आंब्याचा आंबराच एवढा मोठा झालाय. मोठं भांडण आहे ठेवायला घरी. ठीक आहे इकडे व्हिडिओ अपलोड करायचा अजून सुद्धा व्हिडिओ अपलोड नाही झाला. 6% झालाय. 2 वेळा अपलोड दुसरी टाईम आहे व्हिडिओ अपलोड करायची. ठीक आहे तर 2 वेळा झोप झाली पिल्याची मस्तपैकी. हे कडक असलं ऊन आहे ना हे बघा माझा हात सुद्धा जळ एवढं दिसतंय का तुम्हाला. करपून जाणे एवढं ऊन आहे. तर बाहेर तर झाले ना नाही मी निवांत 4-5 वाजता आज दिवसभर पण. आणि मी हे पुस्तक वाचतोय. पुढे गेला पुस्तक कुठं आहे माझं. तर हे पुस्तक वाचतोय विचार नियम द पॉवर ऑफ हॅपी थॉट्स. हॅपी थॉट्स म्हणजे तुम्ही सारखं पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. तुमच्यात निगेटिव्ह नसलं पाहिजे. काहीच सुद्धा निगेटिव्ह नसलं पाहिजे. तर जवळजवळ किती वाचलं माहिती आहे पुस्तक मी हे तुम्हाला दिसतंय का. हेटर पाठीमागे ठेवला आहे. पिले सारखं जात आहे म्हणून हे बघा ही तोर वाचलंय. जवळजवळ मी 135 पानं वाचले. 135 ठीक आहे. 135 पानावर मंत्रोच्चार चालू आहे. ठीक आहे तर आता आहे आज एक संपवायचं काय पण करून. आणि आज आहे ना अक्षय तृतीया विशेष आहे ना. आज आमरस केलाय मस्तपैकी. पापड वगैरे कुरवड्या भातोड्या मस्तपैकी काय कुरवड्या पापड्या बिपड्या सगळं केलंय. काल मॉलला गेलतो ना. काल मॉलला गेलतो 200 रुपये खर्च करायसाठी गेलतो. पण 2000 रुपये कधी खर्च झाले आम्हाला कळलंच नाही. काय गोष्टी आणल्या त्या भरपूर काय गोष्टी आणल्या. तर नाव पॅम्पर किती आणले माहिती आहे का आम्ही 66 आणि 66 100 6 2 12 100 आणि 30 132 पॅम्पर आहे बाबा. एवढा ढिगारा ठेवला. पिल्या किती हागायचं तेवढा हाग काय. आणि आमच्या पिलीला भुबू आणले 2. हे बघा हे भुबू आणले 2 ऑनलाईन मागवलं होतं. ऑनलाईनमध्ये जास्त महाग होतं. हे ऑनलाईन कितीला पडलं का 140ला पडलं. आम्ही तिथं त्या फर्स्ट करायला थांबलो होतो ना. तिथं काय तर 600 रुपयाचा एलिफंट वगैरे होता. ते लय महाग होतं. आणि हे आहे ना चिया सीड्स आहेत. ह्यात मी भिजू घातले दिसते तुम्हाला चिया सीड्स. हे चिया सीड्स आहेत ना हे मॉलमधून आणलं होतं काल सीड्स. तर हे काय ते 65 रुपयाला 100 ग्रामचं पॅकेट आहे. हे तर थोडंसं सांडलं इथं आता मग माझा कोण हात लागला. मस्त पोट गार राहण्यासाठी असते ते छान असते ॲक्च्युली. आणि आंबे सकाळी आणलेत ना ते 150 किलो पर केजी 150 किलो. एका किलोला 150 रुपये लागले. 150 रुपये 180 रुपये म्हणत होतं ते बाई. तर तिला म्हणलं अरे 120 मिळतात. ते म्हणलं नाही कुठे मिळतात. म्हणलं 120ला जिथं मिळतात ना ती आता गाडा नाही आहे तिथं नाही. मी तिथूनच घेतले असते. तुझ्याकडे आलोय म्हणलं. ते म्हणलं ठीक आहे 150 लावते. बाई म्हणलं 2 किलो घ्यायचे आहे. 170 म्हणत होते. डायरेक्ट 150 म्हणलं 150 देते का. ठीक आहे म्हणलं 2 किलो लाव. तर असा विषय आहे सकाळपासूनचा. ठीक आहे पाणी एक आणलंय मी. जार आणला एकाडाला असं मस्त माठ आणला. माठ त्याचं स्टँड त्या दिवशी आणू नको म्हणलं तू नको म्हणली. तर माठ आणलाय ना एकदम मस्त गार पाणी पडतंय. तिला फॅन खाली ठेवायला पाहिजे पण फॅन खाली ठेवलं तर पिल्यासारखा खेळतोय आमचा. त्यामुळं काय त्याला फॅन खाली नाही ठेवलं. माठ जर असा पिल्या त्याच्यावर चालला आणि फुटला माठ तर सगळं पैसे जाऊ दे पण सगळा पसारा हो जाऊन हां पापली खाता होता हा शेता. तर काय जेवायला काय आज आमरस आहे भजे तिकडे कोरवडी पोपळे. तर काय जेवायला काय थोडं झोपल्यासारखं वाटतंय. झोपेतनं उठलेलं आहे. तर आमरस आहे पापड आहे कुरड्या त्या पापड्या त्या चपाती भजे आहेत मस्तपैकी. आजचा बेत टाकाटाक. आणि पिल्या इथं डाडा करते आम्हाला खाताना. दादा
टाईम आहे. आलो मस्त सज्जाला घेऊन. सज्जा आणि तिकडं माझी वाईफ तिकडे खेळत बसतात दोघी. मी मागाशीच आलो 6 वाजताच आलो आहे. मस्तपैकी टाईम स्पेंड केला आहे बघा. कसं अजून पण संध्याकाळच्या जवळजवळ 7 वाजता झाले त्या. 6 वाजता 6:38 झाले त्या. 6:45 झाले त्या. दिसतंय का? तर आहे ना बसलो एन्जॉय फॅमिली टाईम. आज आहे ना मागाशी पावसाचं वातावरण झालं होतं, ढग वगैरे नव्हतं. आणि दुपारी आहे ना 3-4 वाजल्यापासून ऊन नव्हतं. लय कमी होतं ऊन, म्हणजे नव्हतंच ऊन. तर पावसाचं वातावरण झालं होतं, गार हवा सुटली, ते असलं भारी वाटत होतं ना. जवळपास कुठेतरी पाऊस पडला असेल, आय थिंक बोडप्पल किंवा HMT किंवा नाचाराम साईडला कुठेतरी पडला असेल, मला माहीत नाही. पण मस्त गार हवा सुटली होती. ॲक्च्युली काल आलो नव्हतो. काल आम्ही पिल्याला घेऊन दाखवलं गेलो ह्या टाईमला संध्याकाळी. तर आज आलो घेऊन. एक दिवस तर मस्त पार्कमध्ये स्पेंड करतोच आम्ही कोणता ना कोणता. पिल्या मस्त खेळतो. पिल्या एवढा मस्त खेळतो ना, आरडतो बेडतो. त्याला पण असं फ्री वाटतं ना. कवर त्या 1 BHK मध्ये इकडे तिकडे कोंड्यात राहणार. त्यामुळे त्याला बरं वाटतं. ग्रीनरी वगैरे दिसते, त्याला छान खेळते. खेळू दे जोपर्यंत कंटाळा येत ना तो पण न्यायचं नाही घरी. झोपलीच पाहिजे डायरेक्ट झोपली पाहिजे. पुंग खेळते काय शब्द आहेत बघा. इफ यू वॉन्ट टू हिअर गुड फ्रॉम अदर पीपल यू हॅव टू फर्स्ट डाय. म्हणजे याचा अर्थ, जर तुम्हाला लोकांकडून चांगलं काय तुमच्याबद्दल ऐकायचं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी मरावं लागेल. कसली भारी लाईन आहे. रील बघत जस्ट आलते. खरंच आमच्या पिल्याचं काय घरी यायचं मन लागे ना. पिला चला काय घाले अंधारात खेळते. आज पिल्याला एवढा तिथं थांबवला खेळायला ना. तिला चक्का जांभळे आले का? तिला 2 जांभळे आले ते तिला मस्त पैकी. लय कंटाळे. आता गेले की जाऊन खाल्लं की झोपायचं, अजिबात किरकिर करायचं नाही. दिवसभर कालवाय. मॅडम झोप पण देत नाही त्या. चाललं इथं आम्ही रॉक गार्डन पशीच आहे. रॉक गार्डनच्या गाडी पलीकडला साईडला लावले. हे गेट आहे रॉक गार्डनचं. आयो अजून आरडतं बाई. थांबवू का तुम्हाला इथं अजून? जायचं का? नाही आता चला, पप्पाला पण कंटाळा आला. तर काहीच पिल्या गार्डनमधून आला ना, एवढा कंटाळा होता ना, त्याचा हातपाय दुखत असतील माझ्या अंदाजे. रडत होता, ठुसठुस करत होता. लय वेळ त्याला झोपच लागली नाही. आपण जेव्हा एकदा लय दिसत नाही एकदा खेळून येतो आणि पाय दुखते, तर त्यामुळे आपल्याला झोप येत नाही ना लवकर. थोडंसं पाय असं ठणठण करत असतं, तसं तिची म्हणजे गती झाली. तर तिला थोडं पाय चोपत झोपवलं. एकदा उठली पण ती, नंतर झोपवले. जेवण वगैरे केले आम्ही आता. ओके, तर काहीच आजचा ब्लॉग इथे संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.